शांतपणे सर्वजण रांगेत बसा, सर्वांना जेवण मिळेल. मंदिरातील पुजारी तेथील उपस्थित गरिबांना म्हणाले. तेवढ्यातच तिथे एक गाडी येते. काही लोक उतरतात आणि तिथे उपस्थित गरिबांना जेवण आणि ब्लँकेट वाटायला सुरुवात करतात. मदुरा येथील मुलांसाठी स्वतः वेगळे स्वेटर घेऊन आली होती आणि तेथील मुलांना एका बाजूने देत पुढे चालली होती. जेव्हा मुलांचे स्वेटर वाटून झाले तेव्हा ती आपल्या कुटुंबातील लोकांना मदत करू लागली आणि सर्वांना जेवण वाढू लागली. जेवण वाढत असताना ती जेव्हा शेवटच्या गरीब माणसापर्यंत पोहोचली तेव्हा ती खूपच हैराण झाली आणि त्या वयोवृद्ध माणसाकडे पाहू लागली. तो वयोवृद्ध माणूस खाली मान घालून बसला होता. फाटलेले कपडे, फाटलेली चप्पल आणि थंडीने कुडकुडत होता. मधुरा जेव्हा नीट त्या वयोवृद्धाचा चेहरा पाहते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या हातातून सर्व खाली पडते. तेव्हा तो वयोवृद्ध म्हणतो, हे मी ठेवू का बाळा? मला खूप थंडी लागत आहे. एका ब्लँकेटने माझं थंडीपासून संरक्षण होणार नाही. हवं तर तू मला जेवण देऊ नकोस. त्या वयोवृद्ध माणसाचं बोलणं ऐकून मधुरा रडू लागली आणि म्हणाली, बाबा तुम्ही मला ओळखलं नाहीत का? मी तुमची छकुली. तुम्ही इथे आणि या अवस्थेमध्ये कसे काय? ते वयोवृद्ध माणूस मधुराचे बोलणे तर ऐकत होते, परंतु त्यांना काहीच समजत नव्हतं. ते फक्त अवाक होऊन मधुराकडे पाहतच राहिले. तेवढ्याच मंदिरातील पुजारी मागून येऊन म्हणतो, काय तू यांना ओळखतेस? हो, हे माझे बाबा आहेत, मोरेश्वरराव. पण हे कोण आहेत? कुठून आले आहेत? आम्हाला काहीच माहिती नाही आहे. फक्त एक दिवस इथे कोणीतरी यांना इथे बसवून निघून गेलं. तेव्हापासून हे याच मंदिराबाहेर राहतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या मागील जीवनाविषयी काहीच आठवत नाही आहे. पण तू तर म्हणत होतीस की हे तुझे बाबा आहेत. मग यांची अशी अवस्था कशी काय काही समजत नाही आहे. त्यावर मधुरा म्हणाली, पंडितजी, माझ्या बाबांना माझा दादा रणवीर आपल्यासोबत अमेरिकेला घेऊन गेला होता आणि तेव्हापासून रोज माझ्या बाबांचे माझ्याबरोबर फोनवर बोलणे होत होते. मग ते इथे काय करत आहेत आणि ते सुद्धा अशा अवस्थेत? मी स्वतः खूप हैराण आहे. एकतर बाबांना दादाने इथे सोडलं असेल, नाहीतर बाबा स्वतः तिकडून इकडे आले असतील. पण आता तर त्यांना काहीच आठवत नाही आहे. मी त्यांना काहीही विचारलं तरी त्यांना आठवत नाही. शेवटी नक्की प्रकरण काय आहे दादालाच माहिती असेल. मी आता लगेचच त्याला फोन करते. मधुरा आपल्या दादाला म्हणजेच रणवीरला फोन लावू लागते. रणवीरने फोन उचलताच ती म्हणाली, हॅलो दादा, कसा आहेस? काय करतो आहेस? काही नाही, तुझ्या वहिनीबरोबर बाहेर शॉपिंगला जायची तयारी करत आहे. तू सांग, आज तुमच्या इकडे पूजा हवन आहे ना? झाली का त्याची तयारी सगळी? हो, तिकडे जात आहे मी. दादा जरा बाबांना फोन दे ना. ते काय आहे, बाबांना पूजापाठ खूपच पसंत आहे. त्यांना व्हिडिओ कॉलवर सर्व काही दाखवते. अच्छा. रणवीर म्हणतो, बाबा बाबा करत फोन देऊ लागतो. समोरून अगदी हुबे मधुराच्या बाबांचा आवाज येतो. ते म्हणतात, बोल शकुली बाळा, आज माझी तब्येत ठीक नाही आहे. मी औषध खाऊन आराम करत आहे. तू पुन्हा कधीतरी व्हिडिओ कॉल कर. त्यानंतर रणवीर फोन घेऊन म्हणतो, ते काय आहे ना मधुरा, बाबांना इकडची थंडी सहन होत नाही आहे, त्यामुळे ते थोडे सुस्त झाले आहेत. तू पुन्हा कधीतरी त्यांच्याबरोबर बोल. रणवीरच्या ह्या बोलण्याने मधुरा तर हैराण झाली होती. ती विचार करत होती की बाबा तर इथे माझ्यासमोर बसले आहेत, तर मग फोनवर कोणाचा आवाज होता? पण नंतर तिला आठवले की जेव्हापासून दादा परदेशी गेला आहे तेव्हापासून त्याने व्हिडिओ कॉल केलेलाच नाही आहे. फक्त फोनवरच बोलणे करून तो फोन ठेवून देतो. जेव्हा जेव्हा मी त्याला व्हिडिओ कॉल करते तेव्हा तो काही ना काही कारण सांगून व्हिडिओ कॉल करण्याचं टाळतो. शेवटी हे सर्व काय आहे? मधुराने विचार केला आणि ती मोरेश्वरांना म्हणजे आपल्या बाबांना बरोबर घेऊन गेली आणि आपल्या नवऱ्याला अतुलला म्हणाली, माहीत नाही अतुल, बाबांना काय झालं आहे. आणि जर दादा यांना अमेरिकेला घेऊन गेला होता तर मग हे इथे या अवस्थेत कसे काय? एकतर हे मला ओळखत नाही आहेत आणि तिकडचं दादाचं मला माहीत नाही कोणाबरोबर बोलणे करून देत आहे, ते सुद्धा इतके दिवस. मधुरा, नक्की तुझेच बाबा आहेत ना? मी हे यासाठी तुला विचारत आहे कारण हे तुला ओळखत नाही आणि तिकडे तुझ्या दादाने तुझे बोलणे तुझ्या बाबांबरोबर करून दिले आहे. असे तर नाही ना की कोणी बहिरूपी आहे हा? अतुल, हे बोलताच मधुरा वैतागली आणि म्हणाली, तू असे का बोलत आहेस? हे माझेच बाबा आहेत. बहुरूपी वगैरे सिनेमांमध्ये असतात, खऱ्या आयुष्यामध्ये नाही. आणि मी माझ्या बाबांना ओळखणार नाही का? हा कोणता तरी मोठा कट आहे.
परंतु त्याचा शोध मी कसा घेऊ? दादा, तू तर दूर जाऊन बसला आहेस आणि फोनवर तर बाबा तिकडेच आहे असं म्हणत आहे, आणि इथे मात्र आपले बाबा सर्व काही विसरून गेले आहेत. मग मी यामागील सत्य कसं शोधून काढणार? तेव्हा अतुल म्हणतो, मधुरा, ते हे तू सर्व नंतर कर. सर्वात अगोदर आपल्याला तुझ्या बाबांवर उपचार करायला हवेत. एकदा का बाबा ठीक झाले मग सर्व काही आपोआपच ठीक होईल. तेव्हा मधुरा मोरेश्वररावांच्या पायाजवळ बसून म्हणते, बाबा, तुम्हाला तुमची छकुली आठवत नाही का? तुम्ही आवडीने मला छकुली म्हणायच्यात. बाबा, मी तर तुमची जीव की प्राण होते, तरीसुद्धा तुम्ही मला विसरलात. हे कसं शक्य आहे? काहीतरी आठवा ना बाबा. तुम्ही एवढे अनोळखी नाही होऊ शकत. मधुरा आपल्या बाबांजवळ बोलत असताना रडत होती. बाळा, कोण आहेस तू? खरंच मला आठवत नाही आहे. पण तू हे जे काही करत आहेस ना, गरिबांना दान वगैरे, ते खूप मोठे पुण्याचं काम आहे. तुला माहीत आहे का? त्या मुलांना जेव्हा रात्री थंडी लागते तेव्हा ते खूप रडतात, पण आज ते शांतपणे झोपू शकतील. देव तुझं भले करो. मोरेश्वर आपल्या थरथरत्या हाताने मधुराला आशीर्वाद देत म्हणाले, बाबा, हे सुद्धा तुम्ही शिकवलं आहे मला. जर आपण कोणाला मदत करण्याच्या लायक असलो तर नक्कीच मदत करायला हवी. कारण देवाने आपल्याला एवढं सारं दिलं आहे, तर त्यातील थोडे आपण दुसऱ्याला देऊन त्याच्या जीवनातसुद्धा आनंद आणू शकतो. ही तुमचीच तर शिकवण आहे ना बाबा. बाबा, भले तुम्हाला आता काही आठवत नसेल, परंतु मला सर्व काही आठवत आहे. आणि तुमची ही मुलगी तुमची सुद्धा मदत करेल. दुसऱ्या दिवशी मधुरा आपल्या बाबांना डॉक्टरांकडे घेऊन जाते आणि डॉक्टरांना म्हणते, यांना काय झालं आहे माहीत नाही, परंतु हे जुनी ओळख आणि जुन्या सर्व गोष्टी विसरून गेल्या आहेत. त्यावर डॉक्टर म्हणतात की अशा माणसांना पुन्हा त्यांच्या भूतकाळातील गोष्टींची ओळख आणि जुन्या आठवणी करून देणे खूपच मुश्किल काम आहे. आपण कधीकधी जर त्यांना त्यांच्या भूतकाळातील काही गोष्टी पुन्हा दिसल्या तर कदाचित त्यांना भूतकाळातील काही गोष्टी आठवण्यासाठी मदत होऊ शकते. परंतु हे सुद्धा मी खात्रीपूर्वक नाही सांगू शकत. मला यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील, मग मला समजेल की यांची अवस्था नक्की कशी आहे ते. त्यानंतर आपण प्रयत्न करू शकतो. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून मधुरा खूपच निराश होते. मग ती आपल्या बाबांना घेऊन परत येते. घरी परत आल्यानंतर ती अतुलला म्हणते, अतुल, आजपर्यंत मी कधीच स्वतःला एवढी लाचार समजत नव्हते जेवढी आज समजत आहे. कारण बाबांसोबत नक्कीच काही ना काही तरी वाईट झालं आहे. मी सध्या तरी काहीच करू शकत नाही. पण काय करू ज्याने बाबा बरे होतील आणि त्यांना सर्व काही आठवेल. हे बघ मधुरा, डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्यांच्या काही जुन्या आठवणीतील दृश्य त्यांना त्यांच्या जुन्या आठवणी परत आणण्यासाठी मदत करू शकतात. परंतु आपल्याला नक्की माहीतच नाही की बाबांवर कोणत्या गोष्टींचा आघात झाला आहे. तर मग आपण त्या गोष्टी त्यांना कशा दाखवू शकतो? आता आपल्याकडे एकच मार्ग आहे. आपल्याला काही करून तुझ्या दादाला, रणवीरला सांगावं लागेल. त्यालाच माहीत असेल. त्यावर मधुरा म्हणाली, अतुल, तू बरोबर बोलत आहेस. परंतु एवढ्या दिवसांपासून दादा माझ्याबरोबर खोटं बोलत आहे. मग तो आता माझ्याबरोबर कशावरून खरं बोलेल? मी तर हा विचार करून हैराण आहे की माझ्या भावाला अमेरिकेला जाऊन जवळपास 1 वर्षपेक्षा जास्त झालं असेल, आणि तेव्हापासून बाबा याच अवस्थेत जगत आहे. थंडी, गरमी, पाऊस हे सर्व काही झेलत आहेत, आणि मी मूर्ख इथे जवळ असूनही अशी समजत होते की बाबा तर अमेरिकेमध्ये आरामात आहेत. का नाही माझा एकदा सुद्धा डोक्यात ही गोष्ट आली की बाबांना दादा कधीच व्हिडिओ कॉलवर का आणत नाही? त्यावर अतुल म्हणाला, मधुरा, मी तुझी अवस्था समजू शकतो, परंतु ही वेळ भावनांमध्ये वाहून जाण्याची नाही आहे, तर एक ठोस पाऊल उचलण्याचे आहे. रणवीरला आपण हे सत्य सांगणार नाही की बाबांचा पत्ता आपल्याला मिळाला आहे, नाहीतर तो भारतात कधीच परत येणार नाही. म्हणून आपल्याला काहीतरी करून त्याला भारतात बोलावून घ्यावं लागेल. आणि त्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे. त्या गोष्टीसाठी आपण त्याला इथे बोलवू शकतो. ती गोष्ट म्हणजे पैसा. आपण तुझ्या दादाला फोन करून सांगू की तुझ्या बाबांची कोणती तरी पॉलिसी मॅच्युअर झाली आहे आणि त्याचे पुणे 1 करोड रुपये मिळणार आहेत. परंतु यासाठी तुला बाबांना इकडून घेऊन जावं लागेल किंवा इकडे यावं लागेल तुला. जेव्हा ते इकडे येऊन सही करतील तेव्हाच ते पैसे बँक अकाउंटमध्ये जातील. पण त्याला कोणतीही शंका यायला नको, म्हणून आपण त्याला सांगूया
की तू बाबांनाचा विचार कर की त्यांची अशी कोणती पॉलिसी होती का. त्याच्यावर त्यांनी दुसरा पत्ता म्हणून माझ्या घराचा पत्ता दिला आहे. जेव्हा त्याला तू असं सांगशील तेव्हा तो एक तरी काहीतरी कारण सांगेल, नाहीतर म्हणेल की बाबा हो बोलत आहेत. पैशांची गोष्ट ऐकल्यानंतर तो नक्कीच येईल. तेव्हा आपल्याला समजेल की तो बाबांना सोबत न आणण्याचं कारण काय सांगत आहे. तोपर्यंत आपल्याला बाबांना कुठेतरी लपवून ठेवावं लागेल. त्या दिवशी रात्री मोरेश्वर राव झोपेत जोरजोरात ओरडू लागले. ते म्हणत होते, मी नाही मारलं त्याला, मी नाही मारलं त्याला. बाळा, तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. मधुरा आपल्या बाबांच्या रूममध्येच झोपली होती. ती त्या आवाजाने उठून बसली, परंतु तिने मोरेश्वर रावांना उठवले नाही. तिला वाटत होते की बाबा झोपेतच काहीतरी कामाची गोष्ट बोलतील, परंतु ते तेवढेच बोलून शांत झाले आणि झोपून गेले. दुसऱ्या दिवशी मधुरा रणवीरला फोन करते आणि जसे अतुलने सांगितलं होतं तसं त्याला सांगते आणि म्हणते की दादा जरा बाबांना फोन दे. पण रणवीर म्हणतो, अगं बाबा त्यांच्याच वयाच्या मित्राबरोबर यावेळी बाहेर जातात. पूर्ण दिवस घरात बसून बोर होऊन जातात ते, म्हणून मीच त्यांना सांगतो की बाहेर जात जा. पुढे रणवीर म्हणतो, जर गरज पडली तर मी त्यांना घेऊन येईन, पण फक्त मी एकटा आलो तर नाही का चालणार. ती काय, बाबांचे आता खूप वय झालं आहे ना, त्यांना एवढा प्रवास झेपणार नाही. तुला तर माहीत आहे किती लांबचा प्रवास आहे. दादा पॉलिसी तर बाबांच्या नावावर आहे ना, मग त्यांची सही लागेल ना. पण त्यांनी नॉमिनी तुला ठेवले आहे, तरी मी वकिलांना विचारते की फक्त तुझ्या सहीने काम होईल की नाही. एवढे बोलून मधुरा फोन ठेवून देते. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती रणवीरला फोन करते आणि म्हणते, दादा तुझ्या सहीने सुद्धा काम चालून जाणार आहे. त्यावर खुश होऊन रणवीर म्हणतो, ठीक आहे, लवकरात लवकरची तिकीट काढून मी तिकडे येतो. ते काय आहे, तुझ्या वहिनीला सुद्धा तिकडे यायचं आहे. खूप दिवस झाले आम्ही तिकडे आलोच नाही ना. हो हो दादा, तुम्ही सर्वांचं स्वागतच आहे. बाबासुद्धा आले असते तर खूप बरं झालं असतं. माझी त्यांच्याबरोबर भेट झाली असती. पण तू आणि वहिनी दोघेही येत आहात, मग तिकडे बाबांची देखभाल कोण करणार. तेव्हा रणवीर म्हणतो, इथे बाबांची काळजी घ्यायला एक फुल टाईम केअरटेकर ठेवली आहे, जी बाबांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेते. आणि काही दिवसांचा तर प्रश्न आहे. मग मधुरा फोन ठेवते आणि अतुलला म्हणते, कसं खोट्यावर खोटं बोलत जात आहे दादा. आता त्याच्या खोट्या बोलण्याला योग्य उत्तर दिले नाही तर मी सुद्धा माझं नाव मधुरा सांगणार नाही. हो मधुरा, पण आपल्याला पूर्णपणे सतर्क होऊन काम करावं लागेल. असं व्हायला नको की रणवीर इथे येण्या अगोदरच त्याला सर्व काही सत्य समजेल. अतुल मधुराला समजावत होता. त्यानंतर एक दिवस मधुरा आपल्या बाबांना बागेत फिरण्यासाठी घेऊन जाते. ती तिथे आपल्या बाबांबरोबर बसून त्यांना जुने काही फोटो दाखवत असते. पण मोरेश्वर राव ते सर्व फोटो एका अनोळखी माणसाप्रमाणेच पाहत होते. एवढंच काय तर ते आपल्या बायकोला सुद्धा ओळखत नव्हते. जसजसे मधुरा फोटो पुढे करत होती, मग पुढे जाऊन मोरेश्वर रावांसमोर जेव्हा रणवीरचा तिच्या भावाचा फोटो आला तेव्हा मोरेश्वर रावांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. ते अचानकपणे बोलू लागले, अरे हा तुमच्या परिवारामध्ये काय करत आहे. बाबा तुम्ही ओळखता याला, काय केले होते याने. मधुरा आश्चर्याने मोरेश्वर रावांना विचारत होती. आता मोरेश्वर राव काहीतरी बोलणार एवढ्यातच एक व्यक्ती तिथे येऊन मधुराला म्हणतो, अरे मधुरा बाळा, तू कितीतरी दिवसांनी भेटणं होत आहे तुझे. तुम्हा लोकांबरोबर. आणि मोरेश्वर राव ही कधी आले अमेरिकेवरून. अहो मोहन काका, तुम्ही कसे आहात, मधुराने विचारले. बाळा मी ठीक आहे. जेव्हापासून या वस्तीपासून दूर गेलो आहे तेव्हापासून जवळपास सर्वांबरोबरचे नातेसंबंध तुटून गेले आहेत बघ. आता वय झालं आहे त्यामुळे जास्त घराबाहेर पडणंही होत नाही. मोरेश्वर रावांना तर तेव्हा भेटलो होतो जेव्हा ते अमेरिकेला जाणार होते. मग ते इकडे कधी परत आले. तू तर मोरेश्वर राव आल्यानंतर एक फोनसुद्धा मला केला नाहीस. फोन करून तू मला सांगायला हवं होतंस ना की मोरेश्वर राव आले आहेत म्हणून. आम्ही शेजारी कमी आणि जास्त मित्र होतो. मैत्रीपणा आमच्यात जास्त होता. मी थोडा दूर काय निघून गेलो, तुम्ही सर्वजणांनी माझ्याशी नातेच तोडलेत, मोहन काका बोलत होते. त्यावर मधुरा म्हणाली, काका काय सांगू तुम्हाला, बाबांना आता काहीच आठवत नाही आहे. तुम्हाला तर विश्वास बसणार नाही की मी बाबांना कोणत्या अवस्थेत पाहिले आहे.
आम्ही खूप प्रयत्न केल्यानंतर अतुलची बदली या शहरामध्ये झाली. काका, माझ्या सासू सासऱ्यांना सुद्धा आमच्याशिवाय दुसरं कुणीही नाही. आणि मी विचार करत होते की दादा आणि बाबासुद्धा अमेरिकेला जाऊन स्थायिक झाले आहे. तेव्हा विचार केला की या शहरात जाऊन आपल्या परिवारासोबत एकत्र राहावं. इथे आल्यानंतर आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाल्यामुळे मी देवीच्या मंदिराबाहेर काही गरिबांना दान देण्याच्या उद्देशाने गेली होती. तर बाबा तिथे भिकाऱ्यांच्या रांगेमध्ये भीक मागत होते. ते मी पाहिलं. मी तुम्हाला सांगू शकत नाही काका, त्यावेळेस माझी काय अवस्था झाली होती. मला तर वाटत होते बाबा अमेरिकेमध्ये आरामात राहत आहेत, पण बाबांची इथे तर अशी अवस्था. पण त्याविषयी बाबाही काही सांगत नाही आणि दादासुद्धा काही बोलत नाही. तेव्हा मोहन काका म्हणाले, बाळा, तुझ्या बाबांनी अमेरिकेला जात आहे ही गोष्ट जेव्हा मला सांगितली आणि ते सुद्धा रणवीरबरोबर, तेव्हाच ती गोष्ट मला खटकली होती. कारण रणवीर तर कधीच तुझ्या बाबांबरोबर नीट बोलत नव्हता. ते त्याचे दुःख ते नेहमी मला सांगत असायचे. एक वेळची गोष्ट आहे, तुझे बाबा मला भेटायला आले तेव्हा ते मला म्हणाले, मोहन, एक कप चहा पाजणार का मला? मी माझ्या सुनेला आवाज देऊन चहा मागवला. चहा प्यायलंय. नंतर तुझे बाबा मला काहीतरी सांगू इच्छित होते, परंतु ते काहीच बोलले नव्हते. तेव्हा मी त्यांना विचारले की मोरेश्वरराव, काही परेशानी आहे का? तेव्हा तुझे बाबा म्हणाले, मोहन, तू मला खायला देऊ शकतोस का? मला खूप भूक लागली आहे मित्रा, परंतु तू ही गोष्ट रणवीर किंवा माझ्या सुनेला सांगू नकोस. ते सकाळी सकाळी कुठेतरी गेले आहेत. मला वाटलं की माझ्यासाठी जेवण बनवून फ्रीजमध्ये ठेवलं असेल, पण कुठेच फ्रीजमध्ये मला दिसलं नाही. मला खूप जोराची भूक लागली आहे, परंतु माझ्याकडे पैसेसुद्धा नाहीत. तेव्हा मला रणवीरचा खूप राग आला की कसं कोणी करू शकतं का? तुझे बाबा म्हणत होते, मी एकतर मधुमेहाचा पेशंट आहे, त्यामुळे मला जास्त वेळ उपाशी राहूनसुद्धा चालत नाही. त्यामुळे मी त्यांना उपमा खायला दिला. ही झाली त्या दिवसाची गोष्ट. परंतु दिवसेंदिवस तुमच्या घरातून ओरडण्याचा आवाज येत असायचा. आवाज माझ्या परिवारातील लोकसुद्धा ऐकत होते. एक दिवस तर माझ्या मुलाने चक्क पोलिसांना बोलवून घेतले, कारण हे सर्व बंद व्हायला पाहिजे होतं. पण मला काय माहीत होतं की आमचे हे पाऊल मोरेश्वररावांना आमच्यापासून दूर घेऊन जाईल. पोलीस तर निघून गेले होते, परंतु मोरेश्वरराव पूर्णपणे बदलून गेले होते. तो माझ्याबरोबर बोलायचाच बंद झाला. त्याने माझ्या घरी येणंसुद्धा बंद केलं होतं. पण एक दिवस अचानक तो माझ्या घरी आला आणि म्हणाला, मी अमेरिकेला जात आहे. अरे, मीच माझ्या मुलाला चुकीचं समजत होतो, परंतु मी आता जात आहे. माहीत नाही परत कधी भेट होईल. तेव्हा माझ्या घरातील सर्वांनाच वाटलं की चला ठीक आहे, चांगलं झालं की माझ्या डोळ्यांनी यांना त्यांच्या घराला कुलूप लावून निघताना पाहिलं होतं. काही दिवसांनी आम्हीच आमच्या नवीन घरामध्ये शिफ्ट झालो. त्यानंतर आज भेटणं होत आहे. मोहन काका म्हणत होते, एवढं सर्व काही चालू होतं, परंतु तुझ्या बाबांनी मला कधीच काही सांगितलं नाही. आता माझा पूर्ण विश्वास बसला होता की सर्व दादानेच प्लॅनिंगने केलं आहे. मधुरा बाळा, मी तुझ्या बाबांना कितीतरी वेळा म्हणालो होतो की तुला काही अडचण असेल तर मला सांग. तर तुझे बाबा म्हणायचे की आता माझ्या आयुष्यात किती दिवस राहिले आहेत असे. उगाचच मी माझ्या मुलांविषयी काही सांगून त्यांना परेशान का करू. माझा मुलगा तर अगोदरपासूनच मला परेशान करत आहे आणि माझ्या मुलीची याच्यात काही चूक नाही आहे. तिच्या संसारात उगाचच माझ्यामुळे विघ्न यायला नको, म्हणून मी माझ्या मुलीलासुद्धा काही सांगत नाही, असे तुझे बाबा मला सांगत असायचे. काका, कदाचित बाबांची ही अवस्था मला अगोदर समजली असती. त्यावर मोहन काका म्हणाले, बाळा, याआधी तुला माझी काही मदत लागली तर मला कधीही सांग. किती हसतमुख राहायचा माझा मित्र, पण आज त्याची काय अवस्था झाली आहे. एवढे बोलून मोहन काका तिथून निघून गेले. मधुरा मोरेश्वररावांना घरी घेऊन परत आली. घरी आल्यानंतर तिने पुन्हा रणवीरचा फोटो त्यांना दाखवला आणि त्यांना विचारले, तुम्ही याला ओळखता का? पण आता मोरेश्वररावांना काहीच आठवत नव्हते. दिवस असेच निघून गेले आणि एक दिवस रणवीर आला. रणवीर आल्यानंतर मधुराने मोरेश्वररावांना लपून ठेवलं होतं. रणवीर येऊन मधुराला म्हणतो, कधी जायचं आहे सही करायला? दादा, आत्ता कुठे तू आला आहेस? सर्व तर तयार होऊ दे. एवढी घाई गडबड कशाला करत आहेस? जरा थोडा वेळ आमच्यासोबत तरी घालव. तेव्हा रणवीर म्हणतो, अगं मधुरा, मी माझ्यासाठी नाही, बाबांसाठी एवढी घाई करत आहे. आम्ही त्यांना तिकडे एकट्यांना सोडून आलो आहोत ना, म्हणून एवढी गडबड. हो, बरोबर आहे दादा तुझं, पण बाबांना एकदा फोन तर कर. एक काम कर, व्हिडिओ कॉल कर, मग समजेल तर ते एकटे व्यवस्थित आहेत की नाही. मधुरा असे म्हणतात. रणवीर म्हणाला, नाही, आता बाबांची औषध घेऊन आराम करायची वेळ आहे. माझं आत्ताच मेडबरोबर बोलणं झालं आहे.
आत्ताच ते झोपले आहेत. नंतर बोलणं करून देईल. ठीक आहे, तुम्ही लोक नका, मीच तुमच्या बाबांजवळ भेट घालून देते. मधुरा असे म्हणतात. अतुल पाठीमागून मोरेश्वररावांना घेऊन आतमध्ये आला. मोरेश्वररावांना पाहताच रणवीर आणि त्याच्या बायकोला खूप मोठा धक्का बसला. काय झालं दादा, एवढं घाबरलास का? तुम्हा लोकांना काय वाटलं की तुम्ही एवढं मोठं कांड करून त्यामधून सही सलामत बाहेर पडाल? अरे पॉलिसी तर फक्त बहाणा होता तुम्हा लोकांना इथे बोलवण्यासाठी. खरं तर बाबांनी मला या अगोदरच तुमच्याविषयी सर्व काही सांगितले आहे. आता तुम्ही लोक अमेरिकेला नाही तर जेलमध्ये जाणार. मधुरा असं म्हणताच रणवीर म्हणतो, बाबांनी तुला काय सांगितलं आहे? त्यांची तर स्मृतीच गेलेली आहे. मग ते तुम्हाला कसं काय 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 सांगणार? अरे वा, तुम्हाला सर्व माहीत आहे. चला, चांगलेच झाले. आता बाबांबरोबर काय झालं आणि त्यांची अवस्था कशी झाली तुम्ही सांगणार की काही असे पुरावे देऊ की ज्याने तुमच्या अमेरिकेला जाणं कायमचंच बंद होईल? आणि जर तुम्ही तुमचे पूर्ण सत्य सांगितलं तर मला दया येऊन कदाचित मी तुम्हाला माफ करेन. काय आहे ना, मधुरा बाबांचं वाढतं वय आमच्यावर ओझे बनवून राहिलं होतं. आम्ही त्यांच्यापासून स्वतःची सुटका करून घेण्याच्या विचारात होतो. त्यातच आम्हाला हे घर विकून कायमचं अमेरिकेला जायचं होतं. परंतु माहीत नाही बाबांनी ही गोष्ट कशी समजली आणि ते हे घर देण्यासाठी तयार नव्हते. ते आमच्यासोबत अमेरिकेला राहायला यायला तयार होते, परंतु घर विकायला मात्र तयार नव्हते. त्यामुळे सरळ बोटाने तूप निघत नाही म्हटल्यावर आम्ही बोट वाकडं करून ते काढण्याचा प्रयत्न केला. सोनमने एक प्लॅन बनवला. त्यामध्ये सोनम एक चाकू घेऊन बाबांसमोर घेऊन म्हणते, बाबा जर तुम्ही ह्या कागदांवर सह्या केल्या नाही तर मी माझ्या हाताचा नसा कापून स्वतःचा जीव देईन. मी सुद्धा नाटक करून तिला थांबवण्याचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा बाबांना वाटलं की सोनम खरंच असं करत आहे. तिने जर असं केलं तर ते म्हणून खूपच घाबरले आणि त्यांनी कागदांवर सह्या केल्या. तरीसुद्धा सोनम आपल्या हातावर सुरी तशा प्रकारे मारते जेव्हा नकली रक्ताचं पॅकेट पडून ते नकली रक्त खाली पडतं. तेव्हा सोनम खाली पडून मरणाचं नाटक करू लागली. आता आम्ही हे का करत होतो? कारण बाबांना पासून आमची सुटका व्हावी. ते आमच्याबरोबर यायला नको. सोनमच्या हातातून ते आलेली नकली रक्त पाहून बाबा बेशुद्ध झाले. त्यांना तो एवढा मोठा धक्का बसला. जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा ते सर्व त्यांच्या जुन्या गोष्टी विसरून गेले होते. तेव्हा आम्ही विचार केला, हीच आपल्यासाठी योग्य संधी आहे. तुझ्यासहित सर्वांनाच आम्ही अमेरिकेला जाण्याविषयी माहीत होतं. आम्ही बाबांचा स्मृती गेल्याचा फायदा उचलला. तेव्हा आम्ही बाबांना सोबत घेऊन तर निघालो, परंतु मध्येच रस्त्यामध्ये त्यांना सोडून आम्ही पुढे निघून गेलो. कारण आम्हाला माहीत होते बाबा आता पुन्हा घरीही जाऊ शकत नाही किंवा कोणालाही स्वतःची ओळखसुद्धा सांगू शकत नाही. माहीत नाही तुला हे कसे भेटले, रणवीर म्हणाला. त्यावर मधुरा म्हणाली, नालायक, अजूनही तू ही गोष्ट लपून ठेवली आहेस. तुम्ही लोकांनी मला विष देऊन कसं मारण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा सांग. ज्या मांजरीने माझ्यासाठी आणलेले जेवण खाल्ले ती बिचारी जीवानीशी गेली. तेव्हाच बाजूला बसलेले मोरेश्वरराव बोलले आणि बोलू लागले, तुम्हाला सर्व आठवू लागले का बाबा? मधुरा म्हणाली, हो बाळा, जेव्हा हा गोष्ट सांगत होता, माझी सर्व गोष्ट सांगत होती तेव्हा मला सर्व आठवू लागले होते. परंतु मी विचार करत होतो की माझी मेलेली सून जिवंत कशी झाली. तेव्हा मधुरा म्हणाली, दादा तुला थोडीसुद्धा लाज वाटली नाही की हे आपले बाबा आहेत. ते जवळपास 1 वर्ष रस्त्यावर राहून जगत होते. पुढे सुद्धा ते असेच जगत राहिले असते आणि एक दिवस असेच ते निघूनही गेले असते. मग तूच म्हणाला असतास की मी बाबांचे अंतिम संस्कार केले. तेवढ्या दिवसांपासून तू बाबांचा आवाज मला ऐकवत होतास, ते काय होतं? तो तर एक आवाज रेकॉर्ड करून ठेवला होता, कारण कोणालाही शंका यायला नको. ही सुद्धा आता कबुली रणवीरने दिली होती. तेव्हा मधुरा म्हणाली, सॉरी दादा, आता तुम्ही दोघे अमेरिकेला नाही जाऊ शकत, कारण पोलीस येत आहेत. तेच तुम्हाला योग्य जागेवर घेऊन जातील आणि पुराव्यासाठी तुम्ही जे काही बोलला आहात त्या सर्व गोष्टी रेकॉर्ड झाल्या आहेत. रणवीर अगदी काकुलतीला येऊन म्हणतो, मधुरा तुम्हाला माफ कर. बाबा तुम्हाला तर माहीतच आहे मी मोठ्या मुश्किलीने अमेरिकेमध्ये सेटल झालो आहे. आता माझं पूर्ण आयुष्य बर्बाद होऊन जाईल. तेव्हा मोरेश्वररावांनी रणवीरच्या एक जोरात थप्पड मारली आणि म्हणाले, आता का माफी मागत आहेस माझी? जा आणि कोणाला तरी दुसरा प्लॅन बनव आणि दुसरा प्लॅन कर. तेवढ्यातच पोलीस येतात आणि रणवीर आणि सोनमला घेऊन जातात. त्यानंतर मधुरा मोरेश्वररावांना मिठी मारते आणि म्हणते, बाबा मी आज खूप खुश आहे, कारण तुम्ही पूर्णपणे बरे झाला आहात. तुम्हाला सर्व काही आठवत आहे. मी खूप खुश आहे. आता अजूनसुद्धा कोणीतरी तुम्हाला भेटायला आले आहेत, ते पहा, असे म्हणत मधुरा दाराकडे बोट दाखवते. तेव्हा दारामध्ये मोहन काका उभे असतात. तेव्हा मोहन काका आत येतात आणि म्हणतात, काय रे मित्रा, मला विसरलास का?
तेव्हा मोरेश्वरराव हसतच म्हणतात, अरे यार मित्रा, मी तुला कसा विसरू. तेव्हा मोहन काका म्हणतात, पण एक गोष्ट सांग, तू तर खूपच खुश होतास ना अमेरिकेला जाण्यापूर्वी. असे तर वाटतच नव्हते की रणवीर तुझ्यावर अमेरिकेला नेण्यासाठी जबरदस्ती करत आहे. त्यावर मोरेश्वरराव म्हणतात की त्या दोघांचा प्लॅन होता की माझ्या मुलीला विष द्यायचे आणि घर विकून अमेरिकेला जाऊन राहायचं. परंतु ही गोष्ट जेव्हा मला समजली तेव्हा मी त्यांना विरोध केला. म्हणून त्या दोघांनी मिळून या सर्व गोष्टी केल्या आणि खूप एवढा मोठा प्लॅन बनवला. तेव्हा मध्येच मधुरा म्हणाली, बाबा आता झालेल्या जुन्या गोष्टी विसरून जा. आता खऱ्या अर्थाने आपण मागच्या सर्व गोष्टी विसरून आनंदाने जगायला हवं. असं म्हणतच सर्वजण जोरजोरात हसू लागतात आणि मधुराबरोबर बाबा सुखाने राहतात. तर मग मित्रमैत्रिणींनो, मधुराने आपल्या भावासाठी बनवलेला प्लॅन तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.